नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये देशभरातील तसंच राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या घटनांचा आपण आढावा घेणार आहोत आणि बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे महायुतीच्या संदर्भात. महायुतीत मिठाचा खडा पडलाय, कारण महापालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. तशी चाचपणीही सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढवण्याची सूचना देण्यात आली आहे अशी माहिती मिळतेय. एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतेय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र महापालिका निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजतंय. जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत. पुढची बातमी आहे शिवसेनेच्या संदर्भातली. शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता आहे, कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेना ही संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलंय. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असं माझं काम आहे. साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका. साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा आहे. मला हलक्यात घेऊ नका. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहिती आहे आपल्याला. या सविस्तर बातम्यांनंतर देशातल्या तसंच राज्यभरातल्या इतरही महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. राजकीय पक्ष आरटीआय कक्षेत येण्याची शक्यता आहे. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना आरटीआय कायद्याच्या कक्षेत आणण्याची याचिका करण्यात आलेली. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले. मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमणाबाबत एक विशेष टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रात सरकारी किंवा इतर जमिनींवर अतिक्रमण केल्यानंतर लोकांना मोफत घरं मिळतात. त्यामुळे संवैधानिक धोरणानुसार याला परवानगी आहे की नाही हे तपासणं आवश्यक आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. धारावीतील रहिवाशांना चांगलं घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकारण्यात येते. धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचं प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यात लवकरच 1000 नवीन बस समाविष्ट केल्या जाणार आहेत. पीएमआरडीएने 500 बस खरेदीचा निर्णय घेतला असून पालिका देखील 500 बस उपलब्ध करून देणार आहे. रेल्वेच्या 3ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावर, तसंच पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच नवीन टर्मिनस येणार आहे. ऑक्टोबर अखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसचं काम 70% पूर्ण झालं असून या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधलं जात आहे. भविष्यात आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कल्याणमध्ये 2 तरुणांवर चाकू हल्ला झालाय. दुचाकीचा कट लागल्यावरून झालेल्या वादातून एकाने 2 तरुणांवर चाकू हल्ला केला. ही घटना कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील गुरुदेव हॉटेल जवळ रस्त्यावर घडली आहे. चाकू हल्ला करणारा तरुण पसार झालाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. इसने चाकू मारा, इसने चाकू मारा है. हाँ
जिम्मेदारी मैं कौन मैं दिखाऊं? पुण्यात सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। यावेळी त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या। तसंच सदर आरोपीने गेल्या 5 महिन्यात 50 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी केल्याचं समोर आलंय। सीबीएसई बोर्डाच्या 10वी 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे। या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवर 1,01,916 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय। प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे। पुण्यात जीबीएस बाधित गावांना आता शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। यासाठी 606 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय। प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारले जाणार आहेत। 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेलं पाणी थेट धरणातून दिलं जातं। नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेलाय। 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। ही व्यक्ती नागपूरच्या पारडी शिवारात वास्तव्यास होती। श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 11 फेब्रुवारीला आयसीयू मध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। केसरीचे संस्थापक अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय। भारतीय पर्यटन क्षेत्रात आपला ठसा उमटवत केसरीला जगविख्यात कंपनी म्हणून त्यांनी नावारूपास आणलं होतं। त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधलं जातं। अमेरिका त्यांचं महाशस्त्र भारताला देणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 फायटर जेटचा पुरवठा करणार असल्याची घोषणा केली। त्यामुळे पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय। हा निर्णय एकांगी आहे अशी कोल्हेकुई पाकिस्तानने केली आहे। चिली देशातील पटगोनिया येथे समुद्रात बोटिंग करत असलेल्या तरुणाला एका व्हेल माशानं गिळलं। मात्र आश्चर्यकारकरित्या तो मृत्यूच्या दारातून परत आलाय। तरुणाला व्हेलनं गिळलं, मात्र काही वेळातच व्हेल माशाने या तरुणाला तोंडातून बाहेर फेकलं। आता बातमी समोर येतेय कोल्हापुरातून। कोल्हापुरात परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी भाऊची फोन रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे। हँडलूम व्यावसायिकांकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचं फोन रेकॉर्डमध्ये समोर येते। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। भाव बात कर रहा हूँ मैं। जी भाऊ। क्या दोपहर को क्या बोल कर गए थे आप? जी दोपहर को मेरे सामने आप आए थे, उस टाइम आप क्या बोल कर गए थे? 2 घंटे में आता हूँ। भाऊ मेरे पास पैसों का इंतजाम नहीं हुआ अभी। फिर क्या करने वाले हो तुम? देखते हैं, जैसे भी होगा बताता हूँ मैं आपको। ये बात हुई कि क्या ऐसी बात हुई थी? भाई मेरे तो आपसे कोई बात नहीं हुई थी। मैंने तो आपको मेरे तो पैसे लेन देन की कोई बात ही नहीं थी आपसे। भाऊ पोरगीची शपथ नाही भाऊ। भाऊ शपथ माझा काही विषय नाही त्यात। ते सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं, पाय तुझं पण तोडणार आणि त्याचं पण तोडणार। या बातमीनंतर राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। गेल्या 3 महिन्यांपासून चिपी ते मुंबई विमानसेवा बंद झाली आहे। केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही या विमानतळावरील सेवेत सुधारणा झाल्याचं दिसून येत नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्यात येते। त्यामुळे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे।
धाराशिवमधील तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे। यावेळी कामगारांचे कारखान्यात वास्तव्य, अनधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आले। तसंच प्रशासनाच्या 2 पथकांकडून सर्वच फटाका कारखान्यांची तपासणी सुरू आहे। नाशिकच्या सिन्नरमधील दातली गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। यावेळी त्यांनी एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीने धारदार हल्ला केलाय। त्यात एकाचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झालेत। भाऊबंदकीच्या वादातून ही घटना घडल्याचं समजतंय। गांजाची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले। आरोपीला 388 ग्रॅम गांजासह गांजाच्या पुड्या विकताना पकडले। तरुणाने गांजा कुठून मिळवला याबाबत पोलीस तपास सुरू आहे। रायगड जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी वरिष्ठ सहाय्यक नाना कोरडे यांनी 1,19,20,00,000 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। आता बातमी समोर येते तुळजाभवानीच्या मंदिरासंदर्भात। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला चक्क जॅक लावण्यात आलाय। तुम्ही कारला जॅक लावल्याचं बघितलं असेल, मात्र आता तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यालाच आधार देण्यासाठी जॅक लावण्याची वेळ आली आहे। जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात चित्रित झालाय। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या शिळांना तडे गेले आहेत, त्यामुळे यांना जॅकचा आधार द्यावा लागतोय। तर तडे गेलेल्या शिळांना काचाही चिकटवण्यात आल्यात। मात्र यामुळे सुरक्षा राम भरोसे असल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केलाय। नवरात्राच्या अगोदर देवी जेव्हा निद्रावस्थेत जाते त्यावेळेस गाभाऱ्यातील मार्बल काढल्यानंतर गाभाऱ्यातील चारी बाजूच्या शिळांना चिरा गेलेलं निदर्शनात आलं। ते चिरा पाहून आम्हाला अक्षरशः आमचं मन हेलावलं। त्या अनुषंगाने आम्ही लगेच 8 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा। आता बातमी समोर येते शनी शिंगणापुरातून। तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला प्रसन्न करायचंय तर मग फक्त ब्रँडेड तेलच घेऊन जा, कारण तुम्ही जर सुट्ट तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावर अभिषेक करता येणार नाही। शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा आहे तर 1 मार्च पासून फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। शनी शिंगणापुरातून चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे, मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होतीये। त्यामुळेच भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते तेल स्वीकारलं जाणार नाहीये। शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा आहे। शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक आता चालणार नाहीये। ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत चालली आहे। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही, असाही मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलाय। तर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। पुण्याच्या आंबेगावजवळ जंगलाला अज्ञातांनी आग लावली आहे। बराचसा जंगल परिसर त्यामुळे जळून खाक झालाय। अवसरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सिंधुदुर्गामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील शिपी कालवंडीमध्ये एका घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। त्यात पूर्ण घर जळून बेचिराख झालंय। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र घराचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। लातूर शहर महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे। थकीत करबाकीदारांचे दुकान महानगरपालिकेने सील केलंय। 4 ते 5 वर्षांपासून थकीत करबाकीदारांचं पाणी तोडण्यात आलंय। तात्काळ थकबाकी भरण्याचं आवाहन यावेळी मनपानं केलंय।
मुंबईत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून पालिकेकडूनच मोफत माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू होणार आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. दौरा आटपून शिंदे मुंबईकडे परतताना नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना भेटले. दोघांमध्ये एकांतात 5 ते 10 मिनिटं चर्चा झाली. एकांतातील या चर्चेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. बातमी समोर येतेय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे राजकारणातून निवृत्त होणार का अशी चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. पक्षाने मला खूप काही दिलंय, त्यामुळे आता मला राज्यसभा किंवा विधान परिषद काही नको. पक्षाने संधी दिली तर 29ची निवडणूक लढणार अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दानवेंचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर येतेय. मी राज्यसभेवर जाणार नाही, मी विधान परिषदेवर जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की मला पक्षानं खूप दिलं आहे. गावच्या सरपंचापासून केंद्रीय नेतेपर्यंत मला पोहोचवलं आहे. त्याच्यापेक्षा पक्षानं मला काय दिलं पाहिजे? मला आमदारकी लागत नाही, मला खासदारकी लागत नाही. आणि लढलो तर पुन्हा 2029ची लोकसभेची निवडणूक लढन. पक्षानं जर आदेश दिला तो काम पक्षाचं करायला मी तयार आहे. आता बातमी समोर येतेय एका चोरी संदर्भातली. ही जी घटना घडलीये ती एखाद्या वेब सिरीज पेक्षा कमी नाहीये आणि चोरी करणारे चोरही जौनपूर मधलेच आहेत. ज्या जौनपूरमधून वेब सिरीजसाठी अनेक कथा पटकथा मिळतात. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये 6 चोरांची एक टोळी आहे. हे चोर 1,500 किलोमीटर दूर आंध्र प्रदेशात जातात. पूर्ण प्लॅनिंग करून ते थेट विजयवाडातल्या ॲपल कंपनीचं गोदामच लुटतात. पुन्हा यूपीत जाऊन हे चोरीचे आयफोन विकतात. मात्र आंध्रचे सिंघम पोलीस या टोळीला जेरबंद करतात. कहाणी अगदी फिल्मी आहे. या चोरांकडून एक दोन नाही तर तब्बल 273 मोबाईल, इयरबड्स आणि मॅकबुक ताब्यात घेण्यात आले आहेत. या लुटीची किंमत तब्बल 2.5 कोटींच्या आसपास आहे. आता बातमी आहे लग्न करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. कारण तुम्हाला लग्न करायचं असेल तर सिबिल स्कोअर चांगला ठेवावा लागेल, नाहीतर लग्नाला मुलगी मिळणार नाही असा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. सिबिल खराब, लग्नास मुलींचा नकार. कर्जाचे हप्ते थकल्यानं मुलांची लग्न रखडली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपलं लग्न वेळेत व्हावं, आपल्याला सुंदर मुलगी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलांची लग्न रखडली आहेत. म्हणे सिबिल खराब असल्यानं मुलींनी लग्नाला नकार दिलाय. थोडक्यात काय तर घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकल्यानं काहींना लग्नास मुली मिळत नाहीयेत. होय, हे आम्ही म्हणत नाही, तर तसा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. सिबिल खराब असल्यामुळे अनेकांच्या घराचं स्वप्न तुटल्याचं तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र महाराष्ट्रात सिबिल खराब असल्यानं अनेकांना मुलींनी लग्नास नकार दिलाय. मात्र सिबिल काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया. कर्ज घेण्यापूर्वी सिबिल तपासला जातो. बँका ग्राहकांच्या क्रेडिटची माहिती ब्युरोकडे पाठवतात. सिबिल क्रेडिटशी निगडीत CIR जारी केला जातो. ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर दिला जातो. सिबिल स्कोअर काय आहे हे कळलं. मात्र मेसेज कुणी व्हायरल केलाय? खरंच अशा कोणत्या जिल्ह्यात सिबिल खराब असल्यामुळे लग्न होत नाहीयेत का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. हा मेसेज अकोल्यातील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळींनी गाव शोधून काढलं.
ते थेट मूर्तिजापुरात पोहोचले आणि खरंच सिबिलमुळे मुलांना कुणी मुली देत नाहीत का हे जाणून घेतलं. मुलगा काय व्यवसाय करतो किंवा जॉब करतो, शेती करतो की अजून काही करतो, तर त्यामध्ये आता निश्चित मूर्तिजापूरमध्ये असे 2 प्रकार म्हणजे आता समोर आलेले आहे. हा प्रगत समाजामध्ये सिव्हिलचा जो विषय आला, सिव्हिलचा हा फार चुकीचा विषय आहे. कारण सिव्हिल तपासून तो आयुष्यभर त्या मुलीला सुख देईल की दुःख देईल हा विषय आपण आज ठरवू शकत नाही. ते पण त्याची कमाई जर चांगली असली, व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर असल्या, तर त्याला मुलगी द्यायला हरकत नाही माझ्या हिशोबानं. पण सगळ्या जणांनी जर म्हटलं का सिव्हिलच चेक केलं पाहिजे आणि त्याची कमाई जी आहे, कमाई जर व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल, हे जर पाहिल्या गेलं नाही तर हे चुकीचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सिबिलमुळे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये लग्न तुटलं. खराब सिबिल असल्यामुळे लग्नास मुली तयार होत नाहीत. सिबिलवरून आर्थिक स्थिती ठरवल्याचा आरोप होतोय. सिबिल खराब असल्यामुळे 2 तरुणांचं लग्न मोडलंय. मूर्तिजापूर शहरातला हा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात आम्ही शहानिशा केली आहे. शहानिशा दरम्यान हा संपूर्ण प्रकार तंतोतंत खरं असल्याचं समोर आलंय. अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला.